जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 5 नारदांचा व्यासांना उपदेश, श्लोक क्रमांक 19। नवे जनु जातु कथंचना व्रजेन मुकुंद सेव्यन्य वदंग संस्तृतिम स्मरन मुकुंदांग्य गृह पगुहनम पुनर्विहातु मिच्छेन्न रसग्रहो जनः। प्रिय व्यासदेव, भगवान श्रीकृष्णांचा भक्त काही निमित्ताने जरी पतित झाला तरी त्याला इतरांप्रमाणे सकामकर्मी भौतिक अस्तित्वाच्या प्रभावातून निश्चितपणे जावे लागत नाही। ज्या व्यक्तीने भगवत चरण कमळांची गोडी चाखली आहे तो केवळ त्याच भावाविष्काराचे वारंवार चिंतन करीत असतो। तात्पर्य, भगवंताचा भक्त भौतिक अस्तित्वाच्या संमोहनातून आपोआप उदास होत असतो, कारण तो रसग्रह असतो, अर्थात त्याने भगवंतांच्या चरणकमळांची गोडी चाखलेली असते। नेहमीच अवनत स्थितीत असणाऱ्या अशा सकाम कर्म्यांसारख्यांच्या अनिष्ट संगतीमुळे पतित झालेल्या भक्तांची अनेक उदाहरणे आहेत। परंतु भक्तांचे जरी पतन झाले तरी त्यांना पतित कमी मनुष्यांप्रमाणे कधीच समजता येत नाही। पतित कर्मी मनुष्याप्रमाणे कधीच समजता येत नाही। कर्मी मनुष्य आपल्या स्वतःच्या कर्मफळांचा परिणाम भोगीत असतो, तर भक्त स्वतः भगवंतांच्या निर्देशानुसार प्राप्त झालेल्या दंडाने सुधारत असतो। एका अनाथ मुलाची दुःखे आणि राजाच्या लाडक्या मुलाची दुःखे सारखीच असत नाहीत। अनाथ मुलाची काळजी घेणारे कोणीही नसते, म्हणून ते खरोखरच दरिद्री असते। तर श्रीमंताचा लाडका पुत्र जरी एखाद्या अनाथ बालकाप्रमाणेच बालक आहे, तरी तो नेहमीच समर्थ पित्याच्या आश्रयाखाली असतो। कधीकधी कनिष्ठ स्तरावरील भक्त चुकीच्या संगतीमुळे सकामकर्म्यासारखे अनुकरण करतो। सकामकर्मी भौतिक जगावर आपला अधिकार गाजवू पाहतात, त्याचप्रमाणे एखादा नवसाधक भक्त मूर्खासारखे भगवत भक्तीचे फळ म्हणून भौतिक सामर्थ्य प्राप्त करण्याची इच्छा करतो। अशा भक्तांना कधीकधी स्वतः भगवंतच संकटात टाकतात। विशेष कृपा म्हणून ते त्याची सर्व भौतिक संपत्ती हरण करतात। अशा घटनेने संभ्रांत झालेल्या भक्ताला मित्र कुटुंबीय सोडून जातात आणि मग भगवंताच्या कृपेने तो त्यांची सेवा करण्याच्या स्थितीवर आणला जातो। भगवद्गीतेत म्हटले आहे की भ्रष्ट योग्यांना किंवा पतित भक्ताला विद्वान ब्राह्मण कुळात अथवा धनाढ्य वैश्य कुळात जन्म घेण्याची संधी दिली जाते। परंतु अशा स्थितीतील भक्त भगवंतांनी शिक्षा करून असहाय्य स्थितीत टाकलेल्या भक्तापेक्षा अधिक भाग्यवान नाही। भगवत इच्छेने जो भक्त असहाय्य स्थितीत टाकला गेला आहे तो चांगल्या कुळात जन्मलेल्या भक्तापेक्षा अधिक भाग्यवान असतो, कारण चांगल्या कुळात जन्मलेला असा पतित भक्त क्षीण सौभाग्यामुळे भगवंतांचे चरणकमळ विसरून जाण्याची शक्यता असते। परंतु दुःखमय अवस्थेत टाकला गेलेला भक्त सगळीकडून स्वतःला असहाय्य समजून भगवंतांच्या चरणापाशी येतो, म्हणून तो अधिक भाग्यवान असतो। शुद्ध भक्ती दिव्यदृष्ट्या इतकी आस्वादनीय आहे की भक्त भौतिक भोगाविषयी आपोआप अनासक्त होत जातो। हे प्रगतिशील भक्तीतील पूर्णत्वाचे चिन्ह आहे। शुद्ध भक्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांचे अखंड स्मरण करीत असतो आणि त्याला त्यांचा क्षणभरही विसर पडत नाही। त्याला त्यापुढे त्रिलोकीचे वैभव देखील तुच्छ वाटते। श्लोक क्रमांक 20। इदम हि विश्वम भगवान निवेतरो यतो जगस्थान निरोध संभवाः तद्धि स्वयं वेद भवास्तथापि ते प्रादेश मात्रम भवतः प्रदर्शितम। पूर्ण पुरुषोत्तम भगवान
स्वतः विश्वरूपामध्ये अवस्थित असूनही त्याहून वेगळे आहेत. त्यांच्यापासूनच हे अखिल विश्व उत्पन्न झाले आहे. त्यांच्यामध्येच ते विसावले आहे आणि प्रलयसमयी त्यांच्यामध्येच लीन होणार आहे. तुम्ही हे सगळे जाणता. मी केवळ संक्षेपात सांगितले आहे. तात्पर्य: शुद्ध भक्ताची मुकुंद विषयक, भगवान श्रीकृष्ण विषयक धारणा ही साकार, निराकार अशी दोन्ही प्रकारची आहे. संपूर्ण विश्वाचे सृजन म्हणजे मुकुंदांच्या शक्तीचे प्राकट्य आहे, म्हणून ते एका दृष्टीने मुकुंद स्वरूपच आहे. उदाहरणार्थ, संपूर्ण वृक्ष एक मानला तर वृक्षाची पाने व फांद्या हे देखील वृक्षच आहे. वृक्ष म्हणून पाने किंवा फांद्या यांना घेता येत नाही. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे विश्वाच्या रूपाने दिसणारी उत्पत्ती म्हणजे ब्रह्माव्यतिरिक्त दुसरे काही नाही. ज्या अर्थी सर्व काही ब्रह्मापासून प्रकट झाले आहे, त्या अर्थी काहीही ब्रह्मापासून वेगळे नाही. त्याचप्रमाणे हात व पाय यांना शरीर म्हटले जाते, परंतु शरीर म्हणजे हात किंवा पाय होऊ शकत नाही. भगवान नित्यत्व, ज्ञान, सौंदर्य यांचे दिव्य विग्रह आहेत, म्हणून त्यांच्या शक्तीने प्रकट झालेली ही उत्पत्ती देखील अंशतः नित्य, ज्ञानपूर्ण आणि सुंदर भासते. माया नावाच्या बहिरंगा शक्तीने मोहित झालेले बद्ध जीव म्हणूनच भौतिक प्रकृतीच्या जंजाळात अडकले आहेत. ते प्रकृतीलाच सर्व काही समजतात, कारण त्यांना सर्व कारण परमेश्वराचे ज्ञान नाही. त्यांना हेही माहीत नाही की शरीराचे अंश शरीरापासून वेगळे केले तर ते पूर्वीसारखे अवयव राहत नाही. त्याचप्रमाणे दिव्य भगवत सेवेतून वेगळी झालेली निरीश्वर संस्कृती ही शरीरापासून वेगळ्या झालेल्या अवयवा समान आहे. ती अंगे प्रत्यंगे जरी मूळ अवयवासारखी दिसली तरी त्यांच्यात कार्यशक्ती नसते. भगवंतांचे महान भक्त श्रील व्यासदेवांना याची पूर्ण जाणीव आहे. पुढे नारद मुनींनी मायाशक्तीत गुरफटलेल्या बद्ध जीवांना परमपुरुष भगवान हे आदी कारण आहेत हे समजण्याकरता धडे घेता यावेत म्हणून व्यासदेवांना हा दिव्य भगवत भावनेचा विषय अधिक विस्तृत करण्याचा समादेश दिला. वेदांचे प्रतिपादन आहे की भगवान स्वरूपतः पूर्ण शक्तिमान आहेत आणि म्हणून त्यांच्या परमशक्ती नेहमी पूर्ण आणि त्यांच्याशी अभिन्न आहेत. दिव्य आकाश तसेच भौतिक आकाश आणि त्यांच्यातील सर्व अभौतिक भौतिक सामग्री त्यांच्या अंतरंगा आणि बहिरंगा शक्तींचे सृजन आहे. तुलनेने बहिरंगा शक्ती निकृष्ट तर अंतरंगा शक्ती उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट शक्ती संजीवक असल्याने ती भगवंतांशी पूर्णपणे अभिन्न आहे, परंतु बहिरंगा शक्ती जड असल्याने अंशतः अभिन्न आहे. असे असूनही दोन्ही शक्ती भगवंतांसमान अथवा त्याहून अधिक नाहीत. भगवंत या शक्तींचे निर्माते आहेत आणि ज्याप्रमाणे विद्युत शक्ती कितीही कार्यक्षम असली तरी सर्वथा अभियंत्यांच्या नियंत्रणात असते, त्याप्रमाणे या शक्ती पूर्णपणे त्यांच्या अधीन आहेत. मनुष्यादी प्राणीमात्रे भगवंतांच्या अंतरंगा शक्तीपासून उत्पन्न झाली आहेत आणि त्यामुळे असे जीव भगवंतांशी अभिन्न आहेत, परंतु ते भगवंतांची समानता करू शकत नाहीत आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. भगवंत आणि जीव स्वतंत्र व्यक्ती आहेत. भौतिक शक्तीच्या सहाय्याने जीवसुद्धा काही गोष्टी निर्माण करीत असतो, परंतु त्याने केलेली निर्मिती भगवंतांच्या निर्मितीपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही किंवा समानही असू शकत नाही. मानव एखाद्या लहानशा खेळकर स्फुटनिक बनवून अंतराळात फेकू शकेल, परंतु भगवंताप्रमाणे तो भूलोक, चंद्रलोक आदी निर्माण करून अंतराळात तरंगत ठेवू शकेल असा त्याचा अर्थ नाही. ज्ञानाच्या तोकड्या पुंजीवर माणसे भगवंतांशी समान असल्याचा विचार करतात. ते कधीच शक्य नाही. ते कधी घडणारही नाही. जर मनुष्य प्राण्याने पूर्णत्व किंवा सिद्धी प्राप्ती केली तर तो काही अंशी भगवत गुणांचे प्रमाण प्राप्त करू शकतो, अधिकाधिक 78%. परंतु त्याला
भगवंतावर मात करणे किंवा त्यांची समानता करता येणे शक्य नाही. रोगी अवस्थेतच मूर्ख जीव स्वतःला परमेश्वरासमान समजतो, म्हणून मायाशक्तीद्वारे त्याची दिशाभूल होते. अशा संभ्रमित जीवांनी भगवंतांचे श्रेष्ठत्व स्वीकारावे व त्यांची सेवा करण्याचे मान्य करावे. यासाठीच भगवंतांनी त्यांची निर्मिती केलेली आहे. अन्यथा विश्वात शांती आणि समृद्धी कधीच येणार नाही. श्रील नारदांनी हा विषय भागवतात विस्तारपूर्वक मांडण्याचा श्रील व्यासदेवांना समादेश दिला. भगवद्गीतेत देखील हाच विषय स्पष्ट करून भगवंतांनी सांगितला आहे. भगवंतांच्या चरणकमळांशी पूर्ण शरणागती हाच पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या जीवाचा एकमेव व्यवसाय आहे. श्लोक क्रमांक 21. त्वमात्मनात्मा नमवेह मोघदृक् परस्य पुंसः परमात्मनः कलाम अजं प्रजातं जगतः शिवायत महानुभावाभ्युदयो धी गण्यताम्. तुमची दृष्टी परिपूर्ण आहे. तुम्ही भगवान परमात्म्याला जाणता, कारण तुम्ही भगवंतांचे स्वांश आहात. अजन्मा असून देखील तुम्ही लोक कल्याणार्थ पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. तरी कृपा करून तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे अधिक स्पष्टपणे वर्णन करा.